आज आपण बनवणार आहोत गावरान खिचडी. त्यासाठी लागणारं साहित्य: हिरवी मिरची, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर, बटाटा. आपल्याकडे जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या भाज्या टाकायच्या खिचडीमध्ये. कांदा, लसण अद्रक पेस्ट, काळा मसाला, जिरं मोहरी, हळद आणि धुवून घेतलेले तांदूळ. हे सगळं साहित्य आपल्याला धुवून घ्यायचं. कांदा टाकला, लसण अद्रक पेस्ट टाकली आपण. आता ही परतून घ्यायची. लसण अद्रक पेस्ट आणि कांदा असा लाल झाला की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण घेतलेले सगळ्या भाज्या धुवून आणि ह्या हलवायच्या. मध्ये आपण टाकणार आहोत हळद चवीनुसार आणि काळा मसाला. हळद टाकून घेतल्यानंतर असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपण धुवून घेतलेले तांदूळ. तांदूळ टाकून घेतले, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी. चवीनुसार आपण टाकून घेणार आहोत याच्यामध्ये मीठ आणि हलवून आता झाकून ठेवून द्यायची. मस्त अशी आपली गावरान खिचडी तयार होते. गावरान पद्धतीची झणझणीत खिचडी तयार.